ब्रह्म, विष्णू आणि महेश हे अखंड सृष्टी निर्माण करणारे देव, परंतु त्यांच्यामधील मूळ जर म्हटले तर भगवान शिवशंकर आहेत आणि भगवान शिवशंकराच्या पासूनच सगळ्या देवांची निर्मिती झाली। अखंड विश्वात प्रत्येक कणाकणात शिव आहेत, प्रत्येक शक्तीचा सार शिव आहेत, प्रत्येक मंत्राचा हा ओंकारापासूनच सुरुवात होते, हर हर महादेव। परंतु आपल्या एक मनामध्ये प्रश्न तयार होतो की भगवान शिवजींच्याकडे त्रिशूळ, डमरू, नाग हे कुठून आले बरे असेल? त्याचेच आपण रहस्य या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। भगवान शिव हे अस्त्र आणि शस्त्र निर्माण करणारे आहेत। सगळे शस्त्र आणि अस्त्र त्यांच्यापासूनच निर्मिती झाली। शिवपुराणानुसार एक कथेमध्ये सांगितले की धनुष्य आणि त्रिशूळ निर्माण करणारे भगवान शंकरच आहेत। तर सगळ्यात पहिले धनुष्य जे आहे भगवान शिवशंकरांनी चालवले होते, परंतु त्रिशूळ कुठून बरं आला असेल? अहो, शिवपुराणामध्ये याच्याविषयी विस्तृतरित्या सांगितले की सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मांडामधून शिवजी प्रगट झाले आणि त्यांच्याबरोबर 3 गुण रज, तम, सत हे प्रगट झाले आणि हेच शिवजींचे 3 गुण म्हणजे त्रिशूळ आहे बघा। आणि या 3 गुणांशिवाय ही सृष्टी चालूच शकत नाही। त्यामुळेच भगवान शिवशंकरांनी 3 गुण आपल्या हातामध्ये म्हणजे त्रिशूळामध्ये बांधून ठेवलेत, म्हणजेच हे त्रिशूळ। नंतर जाणून घेऊयात डमरू कसे आले। अहो, कथा अतिशय सुंदर आहे की सृष्टीच्या सुरुवातीला देवी सरस्वती माता प्रकट झाली आणि त्यावेळी मातेने विण्यामधून या सृष्टीला ध्वनी दिला, परंतु या ध्वनीमध्ये कुठलाही सूर नव्हता, संगीत नव्हतं। त्यावेळी भगवान शिवजीनं नृत्य करून 14 वेळा डमरू वाजवले आणि या डमरूमधून सूर आणि ताल सृष्टीला मिळाले, म्हणजेच सृष्टीमध्ये ध्वनीचाच जन्म झाला आणि डमरू हे ब्रह्मांडाचे स्वरूप आहे। आता राहिले भगवान शिवशंकराच्या गळ्यामध्ये असणारा नाग। भगवान शिवजींच्या गळ्यामध्ये जो नाग आहे त्याचं नाव आहे वासुकी। शिवपुराणामध्ये अनेक कथा सांगितल्या जातात, तर हा नाग सगळ्या नागांचा राजा आहे। ह्या शंकराच्या गळ्यामध्ये आहे तो नाग, संपूर्ण नागलोकांवर शासन आहे त्याचे। ज्या वेळेला समुद्र मंथन केले देवांनी आणि राक्षसांनी मिळून बघा, त्यावेळी वासुकी नागाचा वापर केला। हे मंथन करताना जी रवी होती, आपल्याला सांगायचे म्हटले थोडक्यात, समुद्र मंथनाच्या वेळी जी रवी होती ती फिरवण्याचे काम ह्या वासुकी नागाने केले बघा। हाच वासुकी नाग भगवान शिवशंकराचा परम भक्त होता। अहो, वासुकीने फार तपश्चर्या मोठी केली। त्यावेळी भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन शिवजीने नागलोकांचा राजा बनवले ह्या नागाला। एवढंच नाही तर आभूषण, दागिना आपला म्हणून या नागाला गळ्यामध्ये धारण केले। अशा प्रकारे भगवान शिवजीला डमरू, नाग आणि त्रिशूळ मिळाले। अहो, भगवान शिवशंकर हे एक असे दैवत आहे की सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे आजच्या काळात सुद्धा। म्हणून भगवान शिवशंकराची आपण भक्ती करा, मनापासून आपली सगळी संकटे दूर होऊन जातील। आपल्याला ही माहिती आवडली असेल तरच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या। ही एक कमेंट आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा प्राप्त करून देते। धन्यवाद।